शिवसेना सत्तेत होतो, आम्ही पण होतो त्या ठिकाणी ज्यावेळी किशोरीताईंकडनं सांगितलं जातं की ह्याच्यावरती काहीच विशेष सभा लावत नाही, विशेष सभा 3 लावल्यात आणि आत्ता परवाच्या दिवशी जेव्हा त्या माझ्या दालनात आल्या तेव्हा त्यांना, त्या माजी महापौर आहेत, त्यांना सभाशास्त्र माहिती असायला पाहिजे. एखादं पत्र दिल्यानंतर 3 दिवस आपल्याला MS डिपार्टमेंटला द्यावे लागतात पूर्ण 227 नगरसेवकांना अजेंडा पत्र वगैरे पोहोचेपर्यंत आणि नंतर 3 दिवसांनी आपण ती विशेष सभा घेतो. पण ह्या सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या त्याचे नियम निकष सगळे माहिती असताना सुद्धा फक्त आणि फक्त गलिच्छ राजकारण हे या किशोरीताईने, सुषमा अंधारेने, बाकीच्या लोकांनी सुरू केलेलं आहे. अतिशय घृणा वाटते मला या सगळ्या लोकांची. सगळं यांना माहिती आहे, त्यांना काम करायचं नाही आहे. ज्यावेळी मी बोलते की तुम्ही बाहेर निघा तेव्हा किशोरीताई बाहेर पडतात. मला फोनवरती बोलावं लागतं आणि मी जर बाहेर पडते तर मला बोलतात रील स्टार. ठीक आहे ना, मी रील स्टार आहे की मी रिअल स्टार आहे मुंबईकर ठरवतील. तुमचं काय रियालिटी, तुमच्या दिव्याखाली काय अंधार झालाय तो तुम्ही बघा. सुषमा अंधारेंना मी सांगते, मी जर रील स्टार आहे, रिअल स्टार आहे, मुंबईकर आहेत बसलेले माझे, त्यांनी मला सांगावं की मी काय करावं. तुमच्या पायाखाली काय जळत आहे ते तुम्ही बघा या ठिकाणी. आणि आम्हाला इथे केलेली कामं आमच्या मुंबईकरांना दाखवावी लागतात. महापौर कुठे फिरतात आहे, महापौर कुठल्या गल्लीत गेले, नगरसेवक कुठे उभा आहे, आम्हाला या माध्यमातून आम्हाला लोकांना दाखवावे लागतात. लोक आम्हाला विचारतात तुम्ही दिसत नाही, मग त्यावेळी आम्हाला हे रील द्यावे लागतात. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून BMC काम करतं त्याचंही आम्हाला सांगावं लागतं. तर अशा पद्धतीने गलिच्छ राजकारण करून खोटे आरोप बोलतात ना, खोटं बोला पण रेटून बोला, ही जी पद्धत आता ह्या उपाटाने, कारण त्यांच्याकडे आता काहीच राहिलं नाही, त्यांची माणसं त्यांना सोडून चालली आहेत. की सुषमा अंधारे बोलतात नाचता येईना अंगण वाकडे. तुम्हाला तर नाचता पण नाही आला, तुम्हाला तुमची खुर्ची पण राखता नाही आली आणि नाही तुमचं अंगण तुम्हाला राखता आलं. ही तुमची अवस्था आहे. तुमची माणसं तुम्हाला सोडून चालली आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही राजकारण करायचं ठरवलंच आहे तर आम्हालाही भरपूर करता येतं.